स्वामी फिटनेस हबचा 7वा वर्धापन दिन उत्साहात साजरा। निरोगी शरीर, निरोगी मन, व्यायाम हाच जीवनाचा खरा मंत्र। नाशिक आडगाव कुसुमाग्रज स्कूल जवळील स्वामी फिटनेस हबचा 7वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात केक कापून करण्यात आली। स्वामी फिटनेस हबचे संचालक श्री मयूर देवरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत प्रत्येकाने किमान अर्धा तास व्यायामासाठी राखून ठेवणे अत्यावश्यक आहे। व्यायामामुळे शरीर तंदुरुस्त राहते, तणाव कमी होतो आणि आत्मविश्वास वाढतो। या कार्यक्रमाला माधुरी सवई, सप्लिमेंट पोर्ट, माणिक शिंदे, रामलीला लाउंजचे संचालक सचिन वाघ, सचिन ज्वेलर्सचे संचालक प्रल्हाद चौधरी, सुभाष अण्णा शेजवळ, नितीन डांगे पाटील आदी मान्यवर विशेष उपस्थित होते। यावेळी मान्यवरांचा सत्कार देखील करण्यात आला। फिटनेस हबचे सभासद, फिटनेस प्रेमी व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याला उत्साहाची परंपरा दिली। सर्वांनी एकत्र येऊन व्यायामाचे महत्त्व अधोरेखित करत निरोगी जीवनाचा संकल्प केला। निरोगी शरीरातच निरोगी मन असते आणि व्यायाम हा आरोग्याचा खरा मंत्र आहे, असा ठसा या कार्यक्रमातून उमटवला। आपलं शहर, आपली नजर। ब्युरो रिपोर्ट, नाशिक तेज। नमस्कार, मी मयूर विजय देवरे, स्वामी हेल्थचा संचालक। आज आपल्या जिमला 7 वर्ष पूर्ण झालेत। 7व्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही आज पॉवर लिफ्टिंगच्या बेंच प्रेस या प्रकारची स्पर्धा आयोजित केली होती सर्व जिम मेंबरसाठी। तर त्याच्यात आता आपण 4 गटात ही स्पर्धा संपन्न झाली पुरुषांमध्ये आणि वुमनची ओपन कॅटेगरी होती। त्यात आम्ही टॉप 5 असे प्राइज डिस्ट्रीब्युशन केले। त्याच्यात सुरुवातीला ट्रॉफीज दिल्या, ट्रॉफी होते, शेकर्स होते, जिम बॅग होत्या, एनर्जी ड्रिंक होते, पीनट बटर होते, सॅचेट होते आणि वुमनच्या देखील आम्ही ओपन कॅटेगरी केली होती, त्यांना देखील सेम प्राइज होते। स्ट्रॉंग मॅन आणि स्ट्रॉंग वुमन असे 2 वेगळे मोठ्या ट्रॉफीज आपण सर्वांना स्पॉन्सर केल्या होत्या। नमस्कार, मी गायत्री पाटील। आज मयूर देवरे सरांची स्वामी हेल्थ क्लब या जिमला 7 वर्ष पूर्ण होत आहेत आणि आम्ही सरांच्या अंडर इथं वर्कआउट करतो। तर नाशिक श्री, मिस्टर इंडिया आणि मिस युनिव्हर्स पर्यंत सर पोहोचलेले आहेत। सरांच्या अंडर मी बॉडी बिल्डिंग केलेली आहे आणि तसेच पॉवर लिफ्टिंग पण केली आहे। आज सरांच्या इथं बेंच प्रेस ही कॉम्पिटिशन सरांनी जिमच्या 7व्या वर्धापन दिनानिमित्त भरवलेली होती। सरांच्या जिमला असेच यश मिळत राहो आणि सरांच्या जिमच्या अशा शाखा ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये हो, ही शुभेच्छा। वतीने आज घेण्यात आलेल्या स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांचं आज या ठिकाणी सर्वप्रथम सर्वांचं अभिनंदन करतो। खरं तर स्वामी हेल्थ क्लबच्या बाबतीत बोलायचं जर झालं, आत्ताच माझ्या पुढे एका श्रोत्यांनी सांगितलं की आदरणीय आमचे गुरु, कारण सांगायचं कारण इतकंच का माणूस राजकारणात मोठा होतो, सामाजिक कारणात मोठा होतो, पण त्याचा एक शरीराचा एक पार्ट असतो, म्हणजे जे असं शरीराचा जो व्यायाम असतो त्याला सुद्धा एक गुरु असतो। कारण सरांनी सांगता सांगता त्यांची सर्वच कहाणी सांगितली, कौतुक केलं त्यांचं। त्याच बाबतीत एक सांगायचा त्यांचा प्रसंग जर सांगायला गेलं तर गेल्या 15-16 वर्षापूर्वी आदरणीय आमचे गुरुवर्य मयूर मॉन्टी उर्फ मॉन्टी देवरे सर, आम्ही मॉन्टी सर ह्या नावाने त्यांना ओळखायचो आणि मायबो फिटनेस हब या ठिकाणी ते आमचे कोच होते। कोचिंग करत असताना आजच्या स्पर्धेमध्ये खरा तर जो आजचा जो अर्थ आहे तर त्यांनी जे शेवटचं बक्षीस दिलं, जरी वेट कमी असलं आणि त्यांनी त्याचं वजन कमी असलं आणि वेट जर जास्त मारलं तर त्याचा अर्थ काय। त्याच पद्धतीचा एक प्रसंग अतिशय असं सांगायला जर गेलं तर एक दिवस असा होता, एक 15-16 वर्षापूर्वी सर, आम्ही दोघंच एक मायबो व्यायाम शाळेमध्ये आम्ही व्यायाम करत असताना आमचं कॉम्पिटिशन लागायचं। सर मला नेहमी म्हणायचे 100च्या वरती अण्णा तुम्ही वेट मारलं पाहिजे। मग आम्ही वेट करता करता सर 140चं वजन लावलं होतं सरांनी आणि मी थोडस एक डंबेल घ्यायला लांब गेलं असताना पण ते वेट त्यांच्या अंगावर आलं। अंगावर आल्यानंतर त्यांनी एक शब्द सुद्धा काढला नाही, पण एक प्लेट पडल्यानंतर मी त्यांच्याकडे पाहिल्यानंतर जे हे होतं ते त्यांच्या अंगावर होतं पूर्ण रॉड सहित। मी बघितलं, मी धावत गेलो, पण सरांचं पाठबळ जेव्हा मी बघितलं
सरांकडे बघताना का 140 वेट अंगावर असताना सुद्धा ह्या माणसांच्या अंगामध्ये किती ताकद असेल. मग यांच्याकडून एक धडा शिकलो का आपण तर शरीराने खूप चांगले असताना सरांकडून आपण एक बोध घेतला पाहिजे का त्याला गुरुवर्य कसं मानलं पाहिजे. तर एवढं वेट अंगावर घेत असताना सुद्धा त्यांच्या मुखातून शब्द सुद्धा निघाला नाही, कारण त्यांचं ते वजन पेलवण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती. त्यांच्याकडून आम्ही एकच शिकलो त्या स्पर्धेमध्ये भाग घेत असताना सुद्धा का आपला आत्मविश्वास हा गरजेचा आहे. तुम्ही किती बॉडी कमवली, किती फिटनेस मध्ये तुम्ही मोठे झाला, पण तुमचा आत्मविश्वास जर असेल तर तुम्ही चांगल्या पद्धतीने वेट मारू शकता. याचा सांगायचा अर्थ हा होता. म्हणून आजच्या या 7व्या वर्धापनानिमित्त मी आदरणीय आमचे गुरुवर्य मयूर उर्फ मॉन्टी सर यांना या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो.